नमस्कार. महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांसाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. सरकारने एक नवीन कर्ज योजना आणली आहे आणि आज आपण तीच सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी ही घोषणा नेमकी आहे तरी काय? मग याचा फायदा कोणाकोणाला कसा होणार आहे? हे आकडे किती मोठे आहेत? आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढे काय? चला सुरू करूया. चला तर सर्वात आधी बघूया ती मोठी घोषणा. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिक स्तरावर नक्कीच मदत होईल. पण मग ही मदत मिळणार कशी? गंमत म्हणजे ही योजना सगळ्यांसाठी एकसारखी नाहीये. सरकारने मदतीसाठी दोन वेगवेगळे मार्ग ठेवले आहेत. आता ते नेमके कोणते आहेत ते पाहूया. आता बघा, या योजनेचं हेच वैशिष्ट्य आहे. यात शेतकऱ्यांना मुख्यत्वे दोन गटांमध्ये विभागलं गेलंय. एकीकडे आहेत ते शेतकरी ज्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझ आहे, म्हणजे ज्यांना हप्ते भरणं जमलेलं नाहीये. आणि दुसरीकडे आहेत ते जे अगदी प्रामाणिकपणे वेळेवर हप्ते भरत आहेत. आणि हो, दोन्ही गटांसाठी सरकारची मदत वेगवेगळी असणार आहे. यातल्या पहिल्या गटाला थकीत कर्जदार असं म्हटलं जातंय. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ज्यांचे कर्जफेडीचे हप्ते थकले आहेत. आणि दुसऱ्या गटाला जी मदत मिळणार आहे तिला नाव दिलंय सानुग्रह अनुदान. याचा अर्थ होतो एक प्रकारची विशेष आर्थिक मदत किंवा प्रोत्साहनपर बक्षीस. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे ह्या दोन्ही गटांमधल्या शेतकऱ्यांना नेमका फायदा कसा आणि किती होणार आहे. तर जे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा दिलासा. सरकार त्यांचं तब्बल 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज सरळ सरळ माफ करणार आहे. हो, पूर्णपणे माफ. आणि जे शेतकरी प्रामाणिक आहेत, जे नियमितपणे कर्ज फेडतायत, त्यांना सरकार विसरलेलं नाहीये. त्यांच्यासाठी प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांचं विशेष अनुदान दिलं जाणार आहे. म्हणजे बघा, प्रामाणिकपणाला सुद्धा एक प्रकारे बक्षीस मिळणार आहे. आता जरा या योजनेची व्याप्ती पाहूया, म्हणजे ही योजना किती मोठी आहे आणि किती लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि खरं सांगायचं तर आकडे खरंच खूप मोठे आहेत. एका प्राथमिक अंदाजानुसार फक्त कर्जमाफीचा फायदा तब्बल 35 लाख शेतकऱ्यांना होऊ शकतो. हो, 35 लाख! म्हणजे विचार करा, किती कुटुंबांना यातून थेट दिलासा मिळेल. आणि थांब, ही फक्त सुरुवातीची आकडेवारी आहे. सूत्रांकडून असं समजतंय की जसजशी ही योजना अंतिम टप्प्यात जाईल तसतशी लाभार्थ्यांची संख्या यापेक्षाही वाढू शकते. आता या सगळ्यासाठी खर्च किती येणार? तर सरकारने या योजनेसाठी तब्बल 25,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. खरंच हा एक प्रचंड मोठा आकडा आहे जो थेट शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरला जाईल. ठीक आहे, योजना तर खूपच चांगली दिसतीये. पण आता आपल्या सगळ्यांच्याच मनात एक प्रश्न आहे की ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोचणार कधी आणि कशी? हे सगळं फक्त बोलणं नाहीये, तर याला अधिकृत दुजोरासुद्धा मिळालाय. मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः हे स्पष्ट केलंय की मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळलाय आणि आता या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होतीये. तर पुढचे टप्पे काय असतील? सगळ्यात पहिलं काम म्हणजे कोणकोणते शेतकरी पात्र आहेत त्यांची एक अंतिम यादी बनवली जाईल. आणि ती यादी झाली की मग कर्जमाफीची आणि अनुदान वाटपाची प्रक्रिया लगेचच सुरू होईल. यासाठी सरकारनं 30 जूनची एक अंतिम मुदत ठेवली असली तरी असं दिसतंय की हे काम त्याआधीच सुरू होईल, म्हणजे शेतकऱ्यांना फार वाट पाहावी लागणार नाही. तर ही होती या नव्या योजनेची सगळी माहिती. आकडे मोठे आहेत, घोषणाही मोठी आहे. पण शेवटी प्रश्न उरतोच की या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या परिस्थितीत खरंच काही ठोस, काही कायमस्वरूपी बदल घडेल का, की हा फक्त एक तात्पुरता दिलासा ठरेल? याचं उत्तर तर येणारा काळच देईल.